मी काय म्हणतो, तू पटकन काही बनवू शकतेस? नाही, अजिबात नाही. माझ्या त्राण नाही आता. मी काय म्हणतो, यशने वडापाव आणले होते, ते कुठे? त्यांनी किचन मध्येच ठेवले होते. अहो, मी अख्खं किचन पालथं घातलं, वडापाव नाहीयेत. मग आता नाही नाही, मला माहितीये वडापाव कुठे गेले असते. कुठे? सूर्याने खाल्ले असणार. भाऊजी असे नाहीये तर. तुझ्यापेक्षा सूर्याला जास्त मी ओळखतो. माझा लहान भाऊ आहे तो. लहानपणापासून चंदू दादा असं बोलायचं मला. पण एकदा वडापाव दिसले ना, सगळी नाती विसरायचा. एक नंबरचा खादाड, हावरट, अप्पल पोटी. सूर्या मी बोलतो ना, एक मिनिट. आणि सूर्या दादा काय तू खादाड हावरट अप्पल पोटा मी कधी कोणाला काही सोडून खाल्लंय का? विचार विजूला हवं. विजू, व्हॉट डू यू डू हिअर? मी घाबरले ना. केवढा जोरात रडलात. मी घाबरले ना. तू पण घाबरली ना? कशीच आहे ती? ते जाऊ दे. अगोदर तू याला सांग मी काही खाल्लेलं नाहीये वडापाव वगैरे, आणि मी वडा खाल्ला नाही, मी आरोप सहन करणार नाही. हो, त्याने नाही खाल्लाय वडापाव. अरे मग वडापाव गेले कुठे? ते मला नाही माहिती, पण आपल्याला सगळ्यांना भूक लागली ना. मी मस्त काहीतरी करते. मी मूग डाळीची खिचडी करू का? चल. नको विजू, नको. त्या सगळ्यांचं एकटी करणारच का तू? त्रास होईल तुला. अजिबात नको. अगं पण ती बनवते ना, तर बनवू देत ना तिला. तुम्ही देणार आहात का तिला कांदा टोमॅटो चिरून? हे लता, वहिनी नका काळजी करू. मी करते. खूप माणसं आहेत आपल्या घरात. एवढ्या सगळ्यांचं करत बसणार आहेस का तू? असू दे का, तिला करायचं तर करू देत ना तिला. नाही दादा, मी काय म्हणतो, विजू पण बिचारे खूप थकली दिवसभर काम करून. आता नको काय बनवायला, आपण पाणी पिऊन झोपूया. एक्साइटिंगली. अरे काय बिघडते एक दिवस उपाशी झोपलो तर? अरे बाबा, तुझं नाही बिघडत, माझं खूप बिघडतं. मला भूक सहन होत नाही, तुला माहितीये ना. खरं तर आपल्या नक्कूलाही भूक सहन नाही होत. हो, नक्कूने पण काही खाल्लं नाही ना बिचारी. मगाशी बघितलं मी, तशीच झोपली होती गप्प. ती सहनशील आहे माझी नक्कू. यार तुझ्या पास्त्याच्या नादात कोणी काहीच बनवलं नाही. सगळ्यांना उपाशी झोपावं लागलं. मला पण मला झोप नाही येते भुकेमुळे. काय करू? यश उठणार आहे. यश ऐक ना. यश, ए यश, मी काय नाही केलं. मी आहे. तू किती वाजले? तू जागी कशी अजून? पोटात काही नसल्यावर कशी झोप येणार आहे? टप्पी अर्चू. तिने काय केलं? अरे झोपतच नव्हती ती. ही क्रीम लाव, ती क्रीम लाव, डोळ्यात काहीतरी घाल, लिप बाम लाव. किती वेळा झोपेचं नाटक करणार मी बिचारी. ती झोपली तेव्हा मी इथे आली निघून. तिला का घाबरायचं? आपलं घर आहे. आपण कधी पण कुठे पण कसं पण काय पण फिरू शकतो. हा अरे यार ते जाऊ दे ना, ते सोड. मला सांग, तू मगाशी वडापाव आणलेलेस ना? दे ना यार, मला खूप भूक लागली. सांग ना कुठे ठेवलेत? ऍक्च्युली नक्टू ते नाही देऊ शकत. तू आणलेलेस ना? दे ना यार, खूप भूक लागली आहे. यश, मी ते सगळे खाल्ले. काय? तू सगळे वडापाव खाल्लेस? हो, मग सगळे म्हणाले ना त्यांना भूक नाहीये, म्हणून मग मी सगळे वडापाव खाल्ले. आणि मला भूक पण लागली होती ना. काही शिल्लक नाहीये, काहीच नाही. सगळे वडापाव खाल्लेस. ते चटणी पाव आहे ना? चटणी पाव आहे ना? अरे कुठे सांग ना. पण तू नको खाऊस, तुला पाव आवडत नाही खायला. आता आवडीपेक्षा भूक भागवणं जास्ती गरजेचं नाहीये का यश? यश, चटणी पाव पण भारी लागतं यार. पण तू नको खाऊस, मी नीरजला सांगतो, आम्ही काहीतरी घेऊन येतो. काही गरज नाहीये, काही गरज नाही नीरजला सांगायची. आता मी उपाशी मेले ना तरी नीरजला काही सांगणार नाही. नाही, नीरज आता आपला राहिलेलाच नाहीये. तो अर्चुमय झालाय, अर्चुमय. असा वागतो जसं काय त्याच्या एकट्याकडेच गर्लफ्रेंड आहे. खरं तर आहे,
त्याच्या एकट्याकडेच तर आहे गर्लफ्रेंड. नाही माझ्याकडे आहे गर्लफ्रेंड, नाही तुझ्याकडे आहे बॉयफ्रेंड. हा मग ठीक आहे ना, त्यात काय एवढं, म्हणून काय इतका भाव खायचा काय? ठीक आहे. त्याला खाऊ दे ना भाव, पण तू पाव नको खाऊस. मी आणतो तुझ्यासाठी काहीतरी. तुला भूक लागली आहे ना? नाही नाही नाही, इट्स ओके इट्स ओके. अरे हे इनफ आहे माझ्यासाठी, आणि उद्या सकाळी उठून मी खाईन ना काहीतरी. तू झोप, तुला डिस्टर्ब केला. झोप झोप. सॉरी गुड नाईट. यार नकटू, अर्चूमुळे होत आहे सगळं. शैतान का नाम लिया और शैतान का फोन. काय आहे? हॅलो यश, ऐक पटकन बाहेर आहे, आपलं एक खूप महत्वाचं काम आहे. मी पण यश ये ना बाहेर, मग आपण बोलूयात. ये पटकन चल. हट. अरे काय चाललंय तुझं? तुला हाच टाइम मिळतो काय रे बाहेर पडायला? मी का मुद्दाम केलं काय? ए तू तर गप्पच राहा, मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. तू खूप बदललायस यार. मी बदललं काय नाही, जरा शांत हो. काय 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 शांत हो? तू गप्प बस. नुपूर बरोबर किती वाईट वागतोयस तू. तिला बिचारीला भूक लागली होती आज, पाव आणि चटणी खाऊन पोट भरलंय तिने. म्हणून तर आलो ना आपण इथे. जरा शांत हो प्लीज. मी नाही शांत बसणार आहे. बघ मी ना खरं बोलायला घाबरत नाही. तुझ्यामुळे सगळे घरचे उपाशी आहेत. माझ्यामुळे मी काय केलं रे? हा, माझ्यासाठी पण काय सरप्राईज होता, कळलं ना तुला? शांत हो हा, आता. तुझ्या सरप्राईजच्या नादात आमचा उपवास झाला, त्याचं काय? अरे यार यश, मला खरंच माहिती नव्हतं की चुने कोणासाठी जेवण बनवलं नाही. मी तर काय करू? मग तिने मुद्दाम केलं असेल काय? बघ आता हा विचार करू नका, जरा शांत हो प्लीज. गप्प बस. मला काय सांगतोय त्याला सांग ना मग पटापट. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी? अपनावाला ए भाय. हा ए भाई, जरा पटापट पावभाजी बनव. आणि एका भाजीमध्ये मस्का जास्त मार, बटाट्याची भाजी जास्त, टोमॅटो कमी, आणि पावाला जिऱ्याची फोडणी. नक्की जरा शांत झाला पाहिजे ना, चिडले ती. या बाद. श्री केतकर तू इथे? कोण श्री? मी नाही ओळखत कुठल्या श्रीला. अरे तू श्री केतकर. अरे तू माझ्या कॉलेजचा मित्र आहेस. तू घरी आला होतास नुपूरला बघायला. हे पण तू दुबईला शेफ होतास ना? मग तू इथे काय करतोय? मला कसं माहिती? तुझ्या हाताला काय लागलं? तुझं ऍक्सिडेंट वगैरे झालं की काय? ओ, मला काय झालंय विचारणार तुम्ही कोण? आणि मुळात माझी चौकशी करून माझ्याशी इथे गप्पा मारत बसून ना तुम्हाला फुकट देणार नाही मी पावभाजी. नाही नाही, पावभाजीसाठी चौकशी करतच नाही. म्हणजे जेन्युइनली वाटलं म्हणून विचारलं. ए पण तू श्री केतकरच आहेस रे. आठव ना आपण कॉलेजमध्ये एकत्र होतो. त्याच्या डोक्याला लागलाय, तो परिणाम झाला असेल याददाश्त टाईप. परिणाम तुमच्या डोक्यावर झालाय. एनिवे तुमचं पार्सल रेडी होईल, घेऊन जा. आणि इथे गप्पा मारत बसू नका, धंद्याची वेळ आहे. माझ्याकडे वेळ नाही गप्पा मारायला. बरं बरं ठीक आहे, तुम्ही चिडू नका, आम्ही बसतो इथे. ओके. हे हा तोच आहे रे. मला नाही माहिती, गप्प बसतो जरा शांत हो. मला नाही माहिती. या पटकन. काय चाललंय? हळूहळू द्या. का बेटा, का आम्हाला बाहेर घेऊन आलास तू? ए यश, तुला आधीच सांगून ठेवतो रात्रीची वेळ एक असते. सेकंड एक काय सेकंड. झालं आता? प्रॉब्लेम आहे तुमचा? नाही काय नाही. ए यश, अरे रात्रीची वेळ आहे, झोप लागणार इतक्यात गाढव आलास. गाढव घरात? अरे तू गाढवा, तू आलास. पप्पा खूप इम्पॉर्टंट काम आहे. हा? रात्रीच्या वेळेस कसली रे तुला महत्वाची कामं? पुढे जाऊ दे रे. पोटात काही नसलं ना तर सुचत नाही म्हणतात माणसाला. पण माझ्या लेकराला बघितलं ना की बरोबर टोचून टोचून बोलणं सुचतं तुम्हाला. तुझ्यावरच गेला ना तो. My God! कसा वागतो तो? वहिनी आत्ता नका ना भांडू. कसं बोलतात? आणि भाऊजी सकाळपासून पोटात काही नाहीये, भांडून एनर्जी कशाला वाया घालवताय? आणखीन भूक लागेल ना. जरा शांत राहा, भांडू नका रात्रीच्या वेळी तरी. यश बळा सांग, कशाला बोलवलंय सगळ्यांना? मला काय माहिती, म्हणजे नीरजने बोलवलं ना. अच्छा ओके. मग आता बोला तुमच्या भाच्याला. भाच्याला नाही बोलणार? हा, माझं पपुडला जरा काही बोललं की त्याला बोलायला सगळे मोकळे असतात. मामी जरा शांत हो प्लीज. तुम्ही सगळे जरा शांत हो. बघा मला माहिती आहे तुम्ही कुणीच काही खाल्लं नाहीये, सो मी तुमच्यासाठी पावभाजी आणली, खाऊन घ्या. ए बेड्या,
पावभाजी आणलीस तू? तूच रे तूच. खरंच खूप गरज होती याची, खूप भूक लागली आहे. थँक्यू थँक्यू. मामा रे थँक्स काय म्हणतोयस तू? ऍक्च्युली जे काही झालं त्यासाठी मीच रिस्पॉन्सिबल आहे. आय एम रिअली व्हेरी सॉरी. डझंट मटेरियल बेटा, डझंट मटेरियल. मॅटर तेच ते बेटा. तू म्हणजे इतकी भूक लागलेली असताना तू असं गरम गरम पावभाजी वगैरे आणलीस म्हणजे म्हणजे माझा शब्दच नाही सुचत आहे मला. तुला सगळं माफ, सगळं माफ तुला बाळा. लता तू त्याच्याशी गप्पा मारत बस, मी तोपर्यंत खाऊन घेतो. नाही मी पण खाणार, खूप भूक लागली मला. घ्या. गरीबो मी पाडतो. ये ठीक आहे, राहू दे. मला ते मला गरम आहे. ठीक आहे. गरम गरम आहे, खायला मज्जा येईल रे नीरज. मी काय म्हणते वहिनी, आपण ना आपापल्या खोलीत जाऊन खाऊया. त्या अर्चनाला कळलं तर उगाच वाईट वाटेल ना तिला. नाव नको काढूस तिचं, तिच्यामुळे झालंय सगळं. जाऊ दे ना वहिनी. अहो आपण असं समजूया, नीरजने आज आपल्याला पावभाजीची पार्टी दिली, मज्जा करूया आपापल्या रूम मध्ये. चालेल, तू म्हणतेस तसं. जाऊ आपण. चला हो, चला इकडे इकडे. अरे माझा येते. अरे तुम्ही जा, मी प्लेट्स घेऊन येते. बर. हा अरे नक्टूसाठी आणलेस ना, ती पण उपाशी आहे. हो आणले, तिच्यासाठी पण आणले. हा जा मग तिला देऊन ये, खुश होईल ती सुद्धा. हा? तुम्ही वापर. तू ये लो. आले. हा? चला गुड नाईट. गुड नाईट. मी देऊन मामी तू नुपूरसाठी देऊन ये ना प्लीज. का तू का नाही देतेस? मी सकाळी जे काही बोलले त्याचं वाईट वाटलंय का? नाही मम्मी असं काही नाहीये, पण तुझं म्हणणं पटलं मला. म्हणजे मे बी माझंही मन असेल चंचल, सो इट्स ओके, तू देऊ नये. आणि प्लीज हे बघ, हे जे काही आहे ते चूला कळता कामा नये की मी सगळ्यांसाठी पावभाजी आणली म्हणून. ओके नको काळजी करूस, तिला नाही कळणार. आणि तुम्ही प्लीज, तुमच्यासाठी स्पेशल रिक्वेस्ट आहे, मला सांगू नकोस प्लीज. अरे बस काय भाऊ, मी कधीतरी तुझे सिक्रेट सांगितलेत का? नाही म्हणजे सांगितलेत चुकून बाय मिस्टेक सगळ्या, पण आता प्रॉमिस कोणालाच नाही सांगणार. प्रॉमिस. यश अरे तू तोडशील मला काय? बरं मी आई बाबांना देऊन येतो. मामी तू नुपूरला दे प्लीज. हो. आई हे पावभाजी आणले, खाऊन घे पटकन. पावभाजी आत्ता एवढ्या रात्री? कोणी तू आणलीस? हो आई खाऊन घे पटकन, चल आता. अरे पण तुला माहितीये ना माझं आज व्रत आहे ते. आई हे बघ, घरातल्या सगळ्यांची ऍसिडिटी, अपचन, गॅसेस, सगळ्यांचं सगळं काही बंद झालं. तू तर खाऊन घे पटकन, ते व्रत वगैरे सोड. चल खाऊन घे. म्हणजे मला माहिती अर्चूला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही सगळे उपाशी आहात. मला काही कळत नाही का? बघ आई, सगळ्यांना दिले मी आणि सगळे खाते, तू पण खाऊन घे लवकर. चल चल. बाबांना उठू का ग? बघ बाबा आता तूच काय ते. तू खा. बाबा बाबा काय या घरात ना धड झोपायला पण देत नाही ते लोक. काय काय झालं? कशाला उठवलं? काय नाही, ते पावभाजी आणले, खाऊन घ्या पटकन. चला. पावभाजी? हा. आत्ता एवढ्या रात्री? 12 वाजून 3:30 मिनिटांनी तुम्हाला पावभाजी खायला देतोय. तुझा खाऊन झाला ना वेळेवर पास्ता, तुझ्यासाठी प्रेमाने बनवलेला. जा जाऊन झोपत. अहो एवढ्या प्रेमाने घेऊन आलाय तुमच्यासाठी, खा ना 2 घास. तुम्हाला जरा पोटाला आधार मिळेल. खा. काही गरज नाहीये त्याची. दुसऱ्यांचा विचार नेहमी आधी करायचा असतो. आपलं पोट भरलं म्हणजे झालं, असा स्वार्थी विचार करून कधीच काय होत नाही. कळलं? बस मला नकोय, तुम्ही खा. पाव भाज्या खात. माझ्यावर काय चिडत आहे? मी काय केलंय? आणि मला नव्हतं माहिती सगळं असं काय होणार आहे ते. माहिती रे बाळा मला, तुझे बाबा तुझ्यावर नाहीच चिडले, त्या अर्चनावर चिडले. आज ते स्वयंपाकघरात गेले होते त्यावेळेला ती अर्चना त्यांच्याशी नीट बोलली नाही म्हणून ते चिडले. गॉड, काय करायचं या मुलीचं आता? बरं ते सोड आई, तू खाऊन घे. आणि व्रत वगैरे काही नाही, सगळं सोड आणि खाऊन घे प्लीज. मी आलोच.
मामांची. तू इथे काय करतेस? आतमध्ये जाऊन पावभाजी खा जा. तू खाल्लीस का? मला नीरजने आणलेलं काही नको. नीरजनी आणले म्हणून नाही काही, मी भरवते म्हणून खा ना. खा. हे घे. जयंता काका खा ना रे प्लीज. हे बघ मी पण काही नाही खाल्लं आणि मला खूप भूक लागली आणि माझ्या सासरे बुवांनी काही खाल्लं नसेल तर माझ्या घशाखाली काही उतरेल का? खा ना रे. तू तुझ्या सुनेचं पण ऐकणार नाहीयेस का? प्लीज. शाबास. मी खाल्लंय याचा अर्थ माझा राग शांत झाला असं नाहीये. अजिबात नाही. तू रागाव ना, रागावलंच पाहिजे, पण अन्नावर रागवायचं नाही असं शैलात्या म्हणते की नाही. बरोबर आहे तिचं. आणि कोणावर रागावलायस तू? नीरजवरच ना. नाही, नीरजवर रागावलेलो आहेच मी, पण मी जास्त रागावलो ना त्या चूवर. अरे मला शिस्त नाही म्हणते ती मला. ही कोण माझी शिस्त काढणारी? हिला कोणी हक्क दिला? जाऊ दे ना जयंता काका, तू नको स्वतःला त्रास करून घेऊ. त्रास करून घेऊ नको म्हणजे होणारच ना त्रास. मला नको नको ते बोलली. तिला वयाचं पण भान नाही, माझ्या वयाचं पण. तुला पटतंय काय? अजिबात नाही. तुझा अपमान झालेला पटेल का कधी मला? पण जाऊ दे ना. हे बघ मला पण राग आलाय तिचा, पण नीरजमुळे सहन करते मी सगळं. हे असंच जर सहन करत राहिलो ना तर ते आपल्या डोक्यावर चढेल. तिला या आधीच जाब विचारायला हवा. हो ऍक्च्युली तुझं म्हणणं बरोबर आहे. आपण जाब विचारायला हवाय तिला. पण मी काय म्हणते जयंता काका, आपण कशाला मध्ये पडायचं ना. आपण नीरजला तिला जाब विचारायला लावूया. नीरज त्याला नाही जमणार, त्याच्यात तेवढी हिंमतच नाही. असं नको बोलूस काही. मान्य आहे त्याचं चूवर प्रेम आहे, पण तुझ्यावर आणि शैला आत्यावर जास्त जीव आहे त्याचा. चूवरती प्रेम आहे की नाही हा एक वादाचाच मुद्दा आहे. पण आमच्यासाठी तो तिला जाब विचारेल असं मला कधीच नाही वाटत. त्याच्यात तेवढी हिंमतच नाहीये ना. साधं खरं नाही बोलता येत त्याला. स्वतःच्या मनातलं स्पष्टपणे सांगता येत नाही त्याला. मला सांगतो नुपूर, तो त्या चूच्या नादाला लागून आहे ना घाबरट होणार आहे. ती त्याला बैल बनवणार आहे. चूच्या तालावर नाचणारा अमेरिकन बैल. तुला वाटत असेल की मी पिऊन बोलतोय म्हणून, पण तसं नाही. मी पूर्णपणे शुद्धीत बोलतोय. नाही पण मी असा का विचार करेन? मला पटतंय तुझं. अगं हाच तर फरक आहे ना तुझ्यात आणि तिच्यात. जे आपल्याला कळतंय ते त्या बैलाला कळलं पाहिजे ना. तो बघ बैल बघतोय बघ कसा उभा. तो बोलत नाही माझ्याशी, खूप भाव खातोय. मी सासरी गेल्यावर ना त्याला खूप आठवण येणार आहे माझी. सांगून ठेव त्याला. काय सांगून उपयोग नाही त्याला. त्या चूच्या नादाला लागून तर वाया गेलाय. बरं काका मी येते. बाबा पावभाजी मी माझ्या सुनेच्या हातून खाल्ली. मुलाच्या हातची नाही खाणार? पोट भरलंय माझं. बरं ठीक आहे, पावभाजी खाऊ नका, पण माझ्याशी बोला तरी प्लीज. काय उपयोग आहे तुझ्याशी बोलून? मी बोललेलं तुला कधी पटलं? बाबा मला पटेल, तुम्ही बोला तर प्लीज. बाबा खाऊन घ्या. थांब. खरंच ऐकशील माझं? अगदी शेवटचा सल्ला म्हणून. बोला तुम्ही प्लीज. तुला नक्की नुपूर आवडते की चूप?